बीडमधली एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे आणि त्यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांचाच आवाज आहे आणि त्यांनी एका तहसीलदाराला धमकावल्याचा देखील आरोप त्यांच्यावर आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः संदीप क्षीरसागरचे आहेत। क्षीरसागर साहेब, काल जो ऑडिओ क्लिप व्हायरल होत होती, कालची ऑडिओ क्लिपच नाही ही, कमीत कमी वर्ष दीड वर्ष जे काही जी आधीची ही तर माझ्या ही मागच्या म्हणजे निवडणुकीच्या आधीची आहे। त्यावेळेस मला हे लक्षात येत नाही ही अचानक कालपासून काय हे म्हणजे ही टी व्हीवरती आली किंवा त्याच्यावरती मी उत्तर दिलेत, इलेक्शनला ह्याच्यासमोर बोललो, तुमच्या लक्षात येते। माझा प्रश्न असा आहे की कालपासूनच ह्या सगळ्या गोष्टी का होतात आणि ज्या पद्धतीने मी एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी मला तिथं निवडून दिलेलं आहे आणि वारंवार मी या प्रकरणात म्हणतो की वाल्मिक कराडकडे जेव्हा कारभार होता तेव्हा हे असे भ्रष्ट अधिकारी तिथं म्हणजे आज माझ्या मतदारसंघामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये ॲडिशनल चार्ज किती आहेत आपण बघितले पाहिजे। ह्यांच्याकडं जे नाईब तहसीलदार म्हणून चार्ज होता, ह्यांनी त्यावेळेस जमिनीच्या फेरफारमध्ये तिथं खूप मोठा अपार केलेला आहे, त्याची चौकशी मी लावली। ते करत असताना ह्यांना तहसीलदार म्हणून चार्ज केला। ते तहसीलदार तिथं असताना त्यांचा जो एरिया आहे तो एरिया सोडून रात्री एका ठिकाणी वाळूची वसुली करायला, रेतीची वसुली करायला गेले। हे प्रकरण झाल्यानंतर जे रेती माफिया जे ट्रक्स जे पकडले त्याच्यामध्ये खूप मोठा हात ह्याचा होता त्याची, आणि तो एरिया सोडून तो बाहेर गेला। त्यामध्ये त्यासोबत एक मंडळ अधिकारी नितीन जाधव म्हणून होता, तो नितीन जाधव सुद्धा ॲक्सिडेंटमध्ये तो गेलेला आहे। मग त्या चौकशीचं पण काय केलं म्हणजे हा फ्रॉड। आणि दुसरं एक बघा, हे अपंग सर्टिफिकेट आहे हे सुद्धा बोगस लावलेलं आहे त्यांनी। आणि खऱ्या अर्थाने मी तर म्हणतो ह्यांची मालमत्ता तपासायला पाहिजे खरी, ह्यांची चौकशी लागली ना हे सगळं ह्यांचं बाहेर येईल। तुम्हाला अशा पद्धतीने का टार्गेट केलं जात आहे, का एवढा तुमच्यावर राग आहे आणि कुणाचा? आता राग कुणाचा आहे हे मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि लोकांना माहिती काय या प्रकरणावरून कुठंतरी फोकस बाहेर जायला पाहिजे। समजा आपण एखाद्याची क्लिप असलं की आपण ती काल बोललो आज बोललो त्याच्यावरती आपण लगेच मीडिया प्रतिक्रिया विचारते, हे मान्य करतो। पण मुंबईसारखी मीडिया म्हणजे वर्ष दोन वर्ष व्हायरल झालेलं ते आज परत त्याच्यावरती प्रश्न विचारतात, हे मला कमाल वाटतं। आणि ते इतक्या पद्धतीने म्हणजे काल तर बजेटचं होतं, त्या बातम्या सोडून ह्या सर्व बातम्या चालू आहेत, म्हणजे एवढं महत्त्वाचं काय ह्याच्यामध्ये? त्या बीड हाय व्होल्टेजच झालेला आहे। मग ते वाल्मिकी कराड म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या असो की त्यानंतर घडत असलेल्या अनेक घटना या समोर आलेल्या आहेत। अहो ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। मी ज्या काही पद्धतीने त्याला बोललो, मी दाबात बोललो, कोण का ते लोकप्रतिनिधी म्हणून तिथं लोकांचे जे काम होते तो ऐकत नव्हता तिथे। पण अशा संदर्भात सभागृहामध्ये सुद्धा एखादा अधिकारी ऐकत नसला तर काय पद्धतीने सभागृहामध्ये सदस्य बोलतात हे आपण बघतो। किंवा ह्याच्या आधी सुद्धा लोकप्रतिनिधींनी कुठे सभा असली, कार्यक्रम असले, एखादी अधिकारी ऐकत नसले तर ते त्यांच्या भाषेमध्ये बोलतात आणि आम्हाला ते बोलावंच लागतं आणि आम्ही लोकांच्या कामासाठी ते बोलणारच। पण हे अचानक जे काही होतंय, फक्त उद्या बघा हिअरिंग आहे ह्या संदर्भातली वाल्मिकरांची, याच केसच्या संदर्भात कुठंतरी आमचा फोकस किंवा मीडियाचा फोकस कुठेतरी वळावा, हे ह्याच्या मागचं कारण। पण कायदेशीर प्रक्रिया देखील पार पाडून त्या तहसीलदारांना त्याचा जाब विचारू शकत असा, मग फोन करून थेट धमकी देण्याची काय? कायदेशीर प्रकारे सर्व पत्र दिलीत। एक लोकप्रतिनिधीमधून मागच्या 5 वर्षामध्ये आणि निवडून आल्यानंतर कमीत कमी एवढं पत्राचा गठ्ठा दिला आहे ह्याच्या चौकशी संदर्भातलं सुद्धा। आणि अनेक संदर्भातमध्ये जिथं हे अधिकारी हे वाल्मिक कराडच्या माध्यमातून आणून बसले होते आणि त्यांचा मनमानी कारभार तिथं चालू होता, पण लोकप्रतिनिधी कसलंही उत्तर प्रशासनाने मला दिलेलं नाही। तिथं वेळोवेळी अशीच आक्रमक भूमिका घेणं कितपत योग्य? आक्रमक भूमिका घ्यावाच लागेल। जेव्हा आमदारांचं पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांच्या लक्षात येत नसेल किंवा सत्तेचा दुरुपयोग करून या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने ताकद दिली जाते, मग तर आम्हाला ते आमच्या पद्धतीने चालावं लागेल। बीड सध्या मागील काही काळांपासून खूपच बदनाम होत आहे। अख्ख्या देशभरात बीडचे दाखले दिले जात आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड कोणामुळे बदनाम झाले असं आपल्याला वाटतंय सध्या? बघा, बीड काही एवढं खराब नाही। मी सुरुवातीला एक बाईट दिली होती की हे जे प्रकार जो वाल्मिक कराडने केला होता, हे जे काही सर्व अधिकार दिले होते, सर्व अधिकारी आणून बसवले होते, ॲडिशनल चार्ज दिले होते, हे सर्व गोष्टी असल्यामुळे आणि या माणसामुळं जे काही
प्रकरण घडलं किंवा बघा तुम्ही त्या प्रकरणामध्ये ते मुलांचे हसताना फोटो आहेत, म्हणजे त्यांच्या मनात कुठंही भीती नव्हती. ते व्हिडिओ कॉल करून दाखवत होते. काय कारण काय होतं? ह्याच्या मागचं कारण एवढंच होतं की त्यांना माहीत होतं ह्याच्या आधी खूपसे प्रकरण झाले होते आणि ते प्रकरण आरामातपणे दबल्यात आले होते. हे असेच अधिकारी बसले. हे अधिकारी सध्या बदल्या ह्याच्यामुळेच मारणार. आता ह्यांचं पोट भरलंय. तुमच्या लक्षात आलं का? आता कुठंतरी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना जाब विचारतोय, त्यांना कागदावर आणतोय, त्यांनी जे चुकीचे कामं केलेत ते बाहेर काढतोय आणि ते भविष्यात तुमच्या लक्षातच येणार तो विषय. माझ्या सभागृहामध्ये सुद्धा 1-2 विषय ह्या संदर्भातले आहे, मी बोलणारच आहे. आका झाले, त्याच्यानंतर आता खोक्याबाईचा देखील जन्म झालेला आहे. पोलिसांना तो सापडत नाही आहे, काही माध्यमांना सापडतोय. म्हणजे तिथली पोलीस व्यवस्थेबद्दल तुमचं मत काय आहे आता? हे बघा, नवीन जे काही SP चार्ज घेतला, 2 नंबरचे धंदे बंद झाले तर खरंच बंद झाले. आता तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल मला विचारता ते मी त्यांची बाईट काही बघितली नाही, पण त्या संदर्भात त्या भागातले लोकप्रतिनिधी सुरेश धस अण्णांनी एक प्रतिक्रिया त्यांची मी बघितली आहे की ते जरी बाया असले जवळचे तरी सुद्धा त्यांच्यावरती कारवाई करा. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते संदीप क्षीरसागर. कार्यकर्ता कुणी असो, चुकला असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करा, अशी प्रतिक्रिया क्षीरसागर यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवतर मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.